देशभरात सध्या प्रयागराजमधील कुंभमेळ्याची चर्चा आहे। या कालावधीत इथल्या पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि सर्व पापं धुतली जातात अशी लोकांची धारणा आहे। त्यामुळे 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतासह जगभरातील लाखो भाविक श्रद्धेनं इथं येत असतात आणि पवित्र नदीत डुबकी मारतात। वास्तविक यंदाच्या कुंभमेळ्यातील अनेक साधू संतांनी त्यांच्या ज्ञानाने आणि साधनेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे। अशातच आता एक निर्मोही आखाड्याशी संलग्न असलेला साईमाचा आश्रम सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे। विशेष बाब म्हणजे या आश्रमातील सर्व महामंडलेश्वर हे विदेशी आहेत, पण ते या भक्ती मार्गाकडे कसे वळले, त्यांना सनातन धर्माची ओढ कशी लागली आणि या साईमा नेमक्या आहेत तरी कोण, याच गोष्टींचा घेतलेला हा मागोवा। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। तर प्रयागराजमधील महाकुंभाच्या सेक्टर 17 मध्ये निर्मोही आखाड्याशी जोडलेला एक साईमाचा आश्रम आहे। या आश्रमाला शक्तिधाम म्हणूनही ओळखलं जातं। त्यांचे 40हून अधिक देशात भक्त आहेत। तर इथल्या आश्रमात एकूण 9 महामंडलेश्वर असून सगळेच्या सगळे विदेशी आहेत। यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिला आहेत। यातील अनंत हे हिंदी बोलणारे एकमेव महामंडलेश्वर आहेत। बाकीच्यांना हिंदी येत नसली तरी सर्वांना संस्कृत श्लोक उत्तम पाठ आहेत। सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे या सर्व महामंडलेश्वरांनी स्वतःला पूर्णपणे भारतीय बनवले। या महामंडलेश्वरांपैकी काही अमेरिकेचे, काही इस्रायलचे आणि काही जपानचे आहेत। मूळचे अमेरिकेचे रहिवासी असलेले आणि एकमेव हिंदी बोलणारे महामंडलेश्वर अनंतदास महाराज म्हणाले की मी अमेरिकेत साईमाला भेटलो होतो। त्यांची कथा ऐकून मी सनातन धर्माने खूप प्रभावित झालो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यानंतर तिथून ते साईमाच्या आश्रमात सामील झाले आणि मग पुढे त्यांना वाराणसी येथील शक्तिधाम आश्रमात महामंडलेश्वर पदाची जबाबदारी देण्यात आली। आता शिक्षण आणि योगाच्या माध्यमातून आम्ही परदेशी लोकांना सनातन धर्माशी जोडण्याचं काम करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे। आता ज्यांच्या नावावरून हा आश्रम ओळखला जातो त्या साईमाविषयी बोलायचं झालं तर साईमा यांचं पूर्ण नाव हिराबाई सर्वानंदमयी लक्ष्मी देवी साईमा मिश्रा आहे। त्यांचा जन्म मॉरिशस मध्ये झाला। फ्रान्समध्ये त्या वाढल्या आणि आता अमेरिकेत राहतात। 2019 मध्ये साईमाने निर्मोही आणि आखाड्यातून सध्याच्या 9 विदेशी शिष्यांना महामंडलेश्वर बनवलं होतं। खरं तर सनातन धर्म ध्यान, योग आणि भक्ती यांसारख्या विविध प्रकारच्या आध्यात्मिक पद्धती प्रदान करतो, ज्याचा आधुनिक काळातील ताणतणावांना तोंड देण्यासाठी, आत्मजागरूकता, ज्ञान आणि आंतरिक शांती वाढवण्यासाठी फायदा होतो। शिवाय हा धर्म सर्वसमावेशक असून तो विविधतेचा आदर करतो आणि सर्वांना सामावून घेत शांतीचा संदेश देतो। सनातन धर्माच्या या आणि अशा अनेक गोष्टींवर प्रभावित होऊन गेल्या काही वर्षात परदेशी नागरिक सनातनकडे आकर्षित होत असल्याचं दिसून येत आहे। साईमा आश्रमातील 9 परदेशी महामंडलेश्वर हे त्याचेच एक उदाहरण आहे। शेवटी साईमाच्या आश्रमात परदेशी अनुयायांची वाढती उपस्थिती सनातन धर्माच्या शिकवणीचं व्यापक आकर्षण अधोरेखित करतं। अमेरिकेपासून इस्रायलपर्यंत, जपानपासून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत साईमाचा प्रभाव आणि सनातन धर्माच्या शिकवणी सर्व सीमा ओलांडून लोकांना आध्यात्मिक विकास आणि आंतरिक शांतीच्या मोहिमेत जोडत आहे। तसंच जगभरातील लोकांना शांती, एकता आणि आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश देण्याचं काम करत आहेत। तर साईमा यांच्या शक्तिधाम आश्रमाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।